प्रकारची काळी रस्सी पातोडी बेसनाच्या वड्या त्याच्यात टाकायच्या. तर ते मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. हे बघा, याच्यासाठी काय काय घ्यायला लागतं. हा कच्चा कांदा कापलेला भाजून घ्यायचा. हा काळा मसाला आहे. लसूण, अद्रक, सुका धनिया, तांदूळ, खोबरं आणि चण्याची डाळ हे सगळं भाजून घ्यायचं, पिसून घ्यायचं. आपल्याला हा कांदा आता भाजून घ्यायचा आहे. लय जाळायचा पण नाही, कारण जास्त जाळ्यावर चव नाही येत भाजी. थोडासा लालसर करायचा. आपल्याला काळ्या मसाल्यात वड्या बनवायच्या आहे ना, टाकायला ते काळ्या मसाल्याच्या भाजीमध्ये त्या वड्या बनवायच्या. आपण याच्यामध्ये तेलामध्ये मोहरी टाकली, राई आणि नंतर थोडी हळद, मिरची. आता मीठ टाकायचं आपल्याला. पीठ टाकून पाणी उकळल्यानंतर गोळा तयार करून घ्यायचा आहे. ते आपल्याला चण्याच्या डाळीचं पीठ याच्यात टाकायचं आहे आणि आपल्याला हलवून शिजून घ्यायचे चांगला गोळा. मग आपण वड्या करायच्या. याच्यात गोळे राहिले नाही पाहिजे, एकदम पीस एकदम पद्धतशीर ते करून घ्यायचं, घालून घ्यायचे. गोळे राहिले नाही चांगले.
हे आता आपल्याला कमी गॅस करून हे करायचं, वाफवायचं एकदम कमी गॅसवर वाफवून घ्यायचं. हे आता हाताला लटकत नाही, हे पीठ आहे ना हाताला लटकत नाही, हे शिजलंय. आता शिजल नसलं तर हाताला लटकत आहे. थोडं तेल लावून पाहायचं शिजलंय का नाही शिजलं. आता आपल्या गॅस बंद केली. हे बघा गरम राहतं, हे थोडं हाताला तेल लावून हे करून घ्यायचं, हळूहळू हे करायचं. एवढी गाय नाही राहत, गरम राहतं हे थोडं हळूहळू तेलाचा हात घ्यायचा, थापायचं, तेलाचा हात घ्यायचा, जसं जसं थापलं तसं तसं होतं. आता आपल्याला याच्यानंतर हे करायचं, वड्या बनवायच्या नंतर थंड झाल्यानंतर काढायचं. घ्यायच्या. मी पटाव केलंय भाकरी करायच्या. तुम्ही ताटावर बी करू शकताय, परातीवर करू शकताय. बारीक कापायच्या मस्त एकदम. कापताना चाकूने बोट जापायची. या कापून झालेले जेव्हा आपण रशी बनवू ना तेव्हा त्या रशीमध्ये टाकून खायच्या असत्या. आता आपण हा मसाला आहे ना दळून घेणार आहे. पाटा असं तर पाट्या वाटून घेऊ शकते, मिक्सर मध्ये दळू शकते. मिक्सर आहे दळून घेऊ राहिले.
मसाल्यात आहे ना थोडं पाणी टाकायचं टाकून जर बुजला तर एकदम टेस्टी लागतो भाजी. असं शिजून घ्यायचं पाण्यामध्ये पहिला. शिजून घ्यायचं चांगलं. बिर्याणी बनवली का चांगली अशी शिजून घ्यायची एकदम. पाणी टाकून थोडं शिजून घ्यायचं नंतर पाणी टाकायचं. पाणी टाकायचं आपल्या अंदाजाने. किती टाकायचं, जेवढी भाजी बनवायची तेवढंच पाणी टाकायचं. आपल्याला किती लागते तेवढी भाजी बनवून घ्यायची. जास्त पातळ लागली तर पातळ, जास्त पातळ बी नाही चांगलं लागत, पातळ बी नाही घट बी नाही, अशी मध्यम. आपल्या अंदाजाने मीठ टाकून घ्यायचं. थोडं कमी झालं तरी चालेल, आपल्याला जेवताना टाकता येतं. आता ही रशी तयार झालेली. आपली रशी पातळीची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला आता डिश भरली का तुम्हाला दाखवते परत. अंदे अंदे रोटी मुंडे आवे और रोटी लाए, रोटी और खाने, रोटी खाने. तो ये है बड़ी, ये बड़ी इसमें डाला जाती है. ये बड़ी है, ये बेसन की बड़ी है. गुड गुड. ये प्याज है खाने में, ये नींबू है, ये डाला है. गुड. अब हम खाएंगे ये रोटी. गुड. ऐसे खाते हो बड़ी. गुड. गुड. मज़ा आ गया. गुड. बहुत मज़ा, बहुत भारी.